हाय, कशा आहात? मस्त मजेत ना? वाजलेले आहेत दुपारचा 1 वाजलेला आहे आणि इकडे बघू शकता आता जस्ट आंघोळ झालेली आहे आदिराज बाबूची. एवढ्या वेळाने का आंघोळ? तर आमचं सगळं निवांत काम असतं. आदिराज बाबूच्या बाबतीत तरी एकदम निवांत काम असतं. अजिबात गडबड गडबड आम्ही करत नाही. कुठं आम्हाला जायचं असेल पहाटेच्या आंघोळ करून एवढा लवकर उठा आणि आंघोळ करा. कोणी सांगितलंय की नाही? आदिराज बाबू मस्त 10 10:30 वाजता उठतोय. तिथनं पुढं मग जरा तोंड धुवायचं, मग तर खायचं, हे की नाही? मग जरा बाबांच्यावर फिरून यायचं आणि मग आंघोळ करायची. फिरून येऊन सगळं 1 वाजता, हे की नाही? वैद्रीज बाबू अजून आवरून घ्यायचंय, अजून आवरलेलं नाहीये, फक्त पॅन्ट तेवढी घालून बसलेले आहेत, हो का? आदिराज माझी केस तेवढी ओढू नको. नको नको नको, चला आवरूया आपण पटकन. येत आवरूया, थांबा आवरूया. आवरून एक घेत नाही ग बाई, पोरग नकोच म्हणते आवरायला. तर अजिबात नको. ह्याला काय म्हणतात, आवरायला एवढं तयारी करायला तेवढे नको असते अजिबात. काही म्हणजे काही नको, असं मोकळं सोडून द्या म्हणते मला. छान मस्त तयारी करायची, जरा मेकअप करायचं. नको सगळं नकोच. कसं असते सगळं नको? कशा असते रे तुला? बरं आदिराज, सगळं नको नको का असते तुला सांग बरं. आदिराज बाबू व्हिडिओ मध्येच पुश केला कारण गॅसवरती ठेवलेलं आदिराज बाबूमुळे करपत होतं. तिकडे काय तर झालं असतं म्हणून पटकन जाऊन गॅस बंद करून आले. इकडे आम्हाला मेकअप नको झालेला आहे. आदिराज आदिराजने सगळं कुठे टाकून दिलेलं आहे, मला काही सापडत नाही. रात्री पाक सगळं विस्कळून ठेवलं या पोराने. आता ना टीका लावणार. आता खरी मजा बघा. आदिराज जर टीका लावूया. पहिला इथं द्यायचा, सगळीकडे राहिलं पहिला हाताला द्यायचा. हा लावे की जरा 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 हाताला देऊया परत. हा लागलं. थांब की वर बघ. काय नको, पावडर लाव. टिकावर पावडर लाव. बरं राहू दे बस. ही अशी मज्जा असते रोज टिका लावून घेताना. राग आला बघा, किती किती राग आला बघा. आता का दिली नाहीस मला तू? का दिली नाहीस? एवढं रागाचं झालंय पोरग. दर लवकर. बसा इथं भाऊ बरा. तेल लावूया. उभी राहायचं. तेल लावूया तर याला पळवून असं काहीच न करून घ्यायला नको असते आदिराज बाबूला. नाही ग, आदिराज बाबूचा आवरूपर्यंत लय वेळ होते खरं. पूर्ण अख्खा दिवस अख्खा वेळ आदिराज बाबू मध्ये जातोय असं म्हणायला लागलं तर काय चुकीचं होणार नाही. गाडी पण पाहिजे, वरती पण चढायचंय. कसरत बघा कसे चाललेले. हा घ्या. आणि काय करताय? झालं केस पण विंचरा आणि सगळंच करा. हे ब्लँकेट कोण अंगावरती घेऊन झोपलं होतं एवढा वेळ? कोण काढायचे? होय रे. जरा इथं बघ की, बाबांच्याकडे जाऊया आपण. सर
काय करून घ्यायचं त्याच्यात नाही आलं. चला चलो छान छान तयार झाले राजूराज बाबू. 3-3 4-4 टिक्के लावून आहे का नाही. होय कुठे आहे टिका. टिका कुठे आहे. हातात आहे. लगेच बघतो टिका कुठे लावलाय. पण हाताला लावलाय. चला आदर्श बाबूला मी जस्ट आता पलीकडं देऊन आलेले आहे. अजून मला बरंचसंच काम आहे. बरंचसंच काम म्हणजे अजून मला भाकऱ्या बनवायच्या आहेत. आज वेळ झालाय भरपूर आणि मी भाकऱ्या केल्या नव्हत्या म्हणून निवांत करावी म्हणून आता करणार आहोत. चला तयारी करून घेऊया. चला शेवटची भाकरी राहिलेली आहे माझी. एक भाकरी करून घेऊया. भाकरी म्हणाल्यानंतर आमच्या घरात मी आत्ती जास्त भाकरी खातो. चपाती आम्हाला नाही आवडत जास्त भाकरी आवडते. आणि बाकीच्या आदरीची पप्पा आणि आदरीची काका दोघांनाही काय म्हणतात चपाती लागते. भाकरी जास्त खायला मदत नाही. कशाची भाकरी आहे तर ज्वारीची भाकरी आहे. आपल्याकडे बघू शकता सांगली कोल्हापूर साईडला जास्त करून ज्वारीची भाकरी खातात. शिळे असते तुमची भाकरी तर ज्वारीची भाकरी द्या. पलीकडे आहे तसं मामांचं त्यांना पण भाकरीच आवडते चपाती नाही. रोज भाकरी दिला तरी त्यांना काही प्रॉब्लेम नसणार आहे. रोज रोज शिळी भाकरी असते रात्रीची सकाळी खातात ते म्हणत भाकरीच आवडते चपातीपेक्षा. खूप आधीपासून तिकडे पण तसंच आहे कोल्हापूर साईडला. माहेरी म्हणाल तर पप्पांना पण भाकरीच लागते. चपाती अजिबात खात नाही. ज्या आधीची माणसं होती त्यांना भाकरीच आवडते. चपाती जास्त कुणाला आवडत नाही. चला आवरूया एवढं पटापटा. अजून किचन मोठं आवरायला पाहिजे आता भाकरी झाल्यात म्हणल्यावर. शकता इथे छान माझ्या ज्वारीच्या भाकरी तयार आहेत. आवरलेलं आहे जस्ट किचन वगैरे एकसारखं लागलेच. तवा अजून गरम आहे म्हणून धुतलेला नाही आहे मी. सो सगळं आवरून घेतलं की खरंच बरं वाटतं. चला सगळं झालेलं आहे कारण गुरुवार असून मला काय म्हणतात टाईम नाही भेटला देवपूजा करायला. चला मला आज तरी करूया. शुक्रवार आहे आज सुद्धा चांगला वार आहे. काल स्वामी महाराजांचं काय म्हणतात गुरुवार अजून सुद्धा मला नाही वेळ भेटला. काल मनात असून सुद्धा काय म्हणतात झालं नाही विसरले असं म्हणावं लागेल. कालची गोष्ट मला आज किती पण वेळ होऊ दे आणि काही पण होऊ दे आज करायला हवं आहे. तो मी ते छान मस्त धुवून घेतले होते. आता
जेवायला येतील म्हणजे ते पहिलं आवरून घेतलं, नंतर मग ते आणि हे मध्ये सोडून मला स्वयंपाक करत बसावं लागेल. मला आधी पहिल्यांदा ते आवरून घेऊया म्हणजे मला देवपूजा निवांत करता येईल. इथे बघू शकता आदर्श बाबू आहे, गोळावडी करायला यायला लागलेला आहे तो. तर आम्ही काय म्हणतात ठेवलेलं आहे लांब, यायचं नाही इकडे अजिबात, नाहीतर काय मग आमचे देव पण जागावर राहणार नाही, सगळे टाकून देईल ते पण. हे पोरगं एवढं हुशार आहे. काल काय माहित मला कसं विसरायला झालं ना, मलाच कळेना झालंय. मला प्रश्न पडला अजूनही, काल मी कशी काय विसरले असेल. त्या गोष्टीसाठी काय म्हणतात मी स्वामीवारांची माफी मागते. मी काल चुकून विसरले ते. माझ्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की असं विसरायला पाहिजे म्हणून. बघू शकता स्वामींची मूर्ती. मी अभिषेक घालायचं बंद केलेलं आहे, कारण अभिषेकने काय होतं मूर्तीला पूर्ण तेलकटपणा चढतो आणि तेलकटपणा चढल्यावरती सगळं ते हे होतं. आपण दया तुपाचा अभिषेक जो घालतो त्याला तेलकटपणा येतं, उन्या लागा लागल्या. मी अभिषेक घालायचं बंद केलं. अभिषेक म्हणाल तर फक्त मग जलाभिषेक असतो. बाळकृष्ण इथे जे आहे ती कालिका माता आहे. चला सगळ्याला छान मस्त गुलाल लावून घेऊया. आता बघू शकता मी सगळ्याला गुलाल वगैरे लावून घेतलेला आहे. आता जी देवांची मांडणी आहेत तुम्हाला दाखवते. ही जी मूर्ती आहे ती आमची कुलस्वामी महोत्सवाची मूर्ती आहे. नंतर हे देवीचे टाक आहेत. त्यानंतर पुढे सजे ठेवलेले होते मी ते सगळे काय म्हणतात आपलं देवाचे जे घोडे असतात ते आहेत. त्यानंतर बाळकृष्ण, हा शंख आहे आणि हे काय हे मलाही माहीत नाही आहे. सो तरीही इथं आल्यापासून बघते तसं मी ते पूजा करते त्याची. त्यानंतर आपले गणपती बाप्पा, त्यानंतर कालिका माता आहे इथे ठेवायचं आहे अजून. तर इथं स्वामी महाराजांना ठेवते मी ह्या साईडला. बघू शकता इथे आदिराज बाबू आलेला आहे माझ्या पाठीवरती आणि म्हणून कॅमेरा माझा हलत आहे. इथे बघू शकता ही स्वामींची जपमाळ आहे. त्यानंतर हे सगळं झालेलं आहे. आता कलश लावायचा आहे मला. त्यानंतर इथं मंगल कलश लावणार आहे. त्यानंतर मंगल कलश इथे लावणार आहे मी आता. रॉंग साईडनं चालले होते मी. या आदिराच्या नादात असं काहीतरी होत राहतं. ज्या कलशाला आहे ती मी काय म्हणतात आंब्याची पाने लावते, पण आता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत. त्याच्या खाली मी थोडीशी तानाची रास काढलेली आहे आणि त्याच्यावरती हा मंगल कलश ठेवलेला आहे. फायनली आमची पूजा ही झालेली आहे.
आदिराज बाबू आहे मांडीवर. देव बाप्पाकडे मग मला शांत ठेव, मला चांगली बुद्धी दे, मन मला शांत शांत ठेव, मला चांगली बुद्धी दे, मी आगाऊपणा करायचं कमी येऊ दे. देव बाप्पा करा, देव बाप्पा. देव बाप्पा करा. सो अशी आहे आमची फायनल देवपूजा. फायनली आमची देवपूजा वगैरे झालेली आहे. आदिराज बाबूने मला वाढीव काम लावलेलं आहे, पसारा करून ठेवलेला आहे सगळीकडं. सो सगळं झालेलं आहे. त्या बाबाचा आता पसारा केला जरा आवडते. चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना आजचा दिवस छान मस्त आनंदात जाओ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना असेल. तोपर्यंत बाय बाय.